अचानक लाईट बंद झाली होती तयानू मधून व्हिडिओ अर्धाच झाला. तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कुठेपर्यंत आलो होतो आपण? हां, जनगणनेचे ज्यांना काम सोपले वैयक्तिक अधिकारी. एक तर सगळ्यांकडे कामासाठी स्टाफ नाहीत. भाड्याचे स्टाफ कशाला घेता? त्या मी म्हणलं त्या इलेक्शनवाल्यांना पण तुमचे BLO परमनंट नेमणूक करा, म्हणजे खूप साऱ्या बेरोजगार लोकांना रोजगार भेटेल, युवांना युवतींना. आणि काही ना काही यादी भागाचं असतंच. एका यादी भागावर एक जण नेमून नेहमीच काम तिला पगार देऊन सुरू ठेवा ना. आमच्या डोक्यावर का मांडता? नाहीतर आमच्याच एरियाचा यादी भाग देऊन आम्हाला सगळं काम द्या आणि आम्हाला 40-50 हजार पगार द्या. सगळं करू आम्ही, मतदानाचं करू, जनगणनेचं करू, पोलिसचं करू, सगळी कामं. वेगवेगळी डिपार्टमेंट कशाला ठेवल्यात? नुसतं भ्रष्टाचार करायला. अजून काय? मला राग आला होता, कारण एक महिला असून एका महिलेला मदतनीस असली म्हणून तिला बोलणार का? करावंच लागत, नाही तर फौजदार करीन तुझ्यावर. मी गेले आणि ताई ती बाई मस्तपैकी कपडे वगैरे घालून व्यवस्थित एकदम कपड्यावरून लोकांना सुशिक्षित आणि अडाणी समजतात. आमची मदतनीस सेविका बिचाऱ्या गुलाबी ड्रेस घालून एक चाफ्याचं फूल लावून छोटासा बॅग घेऊन आपली सरळ स्वभावाची साधी भोळी गेली होती. तिला ती मूर्ख वाटली. मी म्हणलं, ए छमिया, म्हणलं काय कुणाला बोललीस? का बोललीस माझ्या भगिनीला तू उलटपुलट? बोलव म्हणलं फौजदाराला बोलव. आत्ता मला आतमध्ये घाल, मी जायला तयार आहे. चल म्हणलं, कुठल्या चौकीत जायचं आहे? आणि माझ्या मागं माझ्या 50 भगिनी उभ्या. म्हणलं पोरांची स्वतःच्या लग्न, आमच्या हक्काची सुट्टी वर्षाला एकदा 15 दिवसाची, आणि पोरांची लग्न सोडून जनगणना करायची का आमची? म्हणलं आधी म्हणलं तू इथं हॉलवर सगळ्या जोडप्याचं कार्यक्रम ठेव, म्हणलं फेरे वगैरे इथं घ्यायला लाव, पंडितजी बोलव, सगळ्यांची पाहुण्यांच्या जेवणाची सोय वगैरे इथं म्हणलं सामूहिक विवाह करायला लावते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, पैसे वाचतील त्यांचे. चल म्हणलं, करतेस का? नाही. मोबाईल आम्ही का खरेदी करायचा? 50 हजार आत्ता दे म्हणलं, तुला एक आणि मला एक मोबाईल घेते. मोबाईल आम्ही तुमच्या कामासाठी खरेदी करायचा? एवढे कोटी रुपये आलेत ती काय तुम्हाला फक्त चणे आणि भाज्या ट्रेनिंगला देऊन बिल दाखवायला आलेत का? म्हणलं पैसे खर्च करायला काय झालं? आणि नाही उत्तर तुम्हाला म्हणलं, आम्ही इथं सगळ्या ऑर्डर ज्या काढल्यात महिलांच्या त्या सगळ्या होळ्या करेन इथं, जागेवर जाळेन म्हणलं सगळे, आणि इथं थाळीनाद मोर्चा काढेन. आणि तसं संघटना करून पत्रक पण काढलं होतं थाळीनाद मोर्चाचं. तर मग गप्प झाली. आणि फोन नंबर बदली करून द्या, ज्यांना स्वइच्छेने करायचे. आता ज्या बायका गावी जातात तर त्या काय जास्ती जरा लाडाला येऊन सुपरवायझर जा जा जा, त्यांना काहीतरी वरी भेटत ना, फॉर्मोशन लोकांना परेशान करून मग जा जा बोलतात. तर काही सेविकांना वाटतं चला 2 पैसे पण भेटतात, जाऊया. पण दादागिरी स्वइच्छेने करू द्या ना, एखादीला करायचं तिचा एरिया, 2 पैसे भेटतात, तिला कुठं जायचं नाही, करू द्या, वेळेवर मानधन नाही तर. पण जबरदस्ती नाहीच चालणार. म्हणलं नाद नाही करायचं अंगणवाडी कर्मचाऱ्याचं. म्हणलं काय समजलंस? आमच्यासारखं ॲप उघडून काम करून दाखव. तुमच्या अधिकाऱ्याला BLOचं ॲप उघडायला येत नव्हतं, आमच्या सेविका मदतनीसनं शिकवलं. आणि जनगणनाचे पण ते प्रश्न आहेत ना, ते काय प्रश्न आहेत, काय उत्तर आहे, त्याचा मॅप कसा बनवायचा, काय सगळं आमच्या महिलांना जास्ती माहिती आहे, म्हणून आम्हाला शिकू नको म्हणलं जास्ती. आणि तुम्ही खूप महागडे कपडे घालून नाटकं करता का म्हणलं लोकांच्या जीवावर? ही खुर्चीवर आमच्यासाठी आमच्यामुळं बसली, संविधानामुळं बसली. मी पण आज इथं उभा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं उभ्या आहे, आणि तू जर बसली तू पण त्यांच्यामुळं बसलीस. आणि जर नाटकं केली तर अशी कानाखाली वाजवीन म्हणलं. येऊ दे पेपरमध्ये. काय येणार पेपरमध्ये? वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये एका अंगणवाडी कर्मचारी चापट लावली, अशी न्यूज येईल म्हणलं. माझं त्याच्यात काय जाणार नाही, म्हणून जास्ती नाटकं करू नका. मग तायांनो, ज्यांना स्वइच्छेनं करायचं होतं त्यांची नावं घेतली त्या बाईनं, आणि बाकीच्या बायका मोकळ्या झाल्या आणि गावी जात आहेत लग्नाला, आणि आनंदाने लग्न करून येत आहेत. तर तसंच एकजूट ठेवा. आपण माहिती दिल्यावर संघटना येणार. आपल्याला तिथल्या तिथं अर्जंट काय करायचं ते करायचं. कुणी आपल्या कानाखाली एक वाजवतं आहे आणि बोलेल का संघटनाला पत्रक देऊ, मग संघटना येईल आणि त्यांना उत्तर विचारेल. माझा गल तर लाल झाला ना. तायानं तुम्हाला सांगून ठेवते, अंगावर जर एक चापट उगारली तर दुसरी त्याच्या कानाखाली काडकन वाजवली पाहिजे. आपण एवढी हिंमत ठेवली तरच आपण ह्या जगात जगू शकतो आणि इथे नोकरी करू शकतो. आता पहिल्यासारखा जमाना नाही राहिला.
अरे तर का रे, नाही तर चल जा रे. हिम्मत करायची, घाबरायचं नाही कुणाला. काय होईल, कोणी नोकरीवरून काढू शकत नाही. त्यांची इज्जत जाते, आपली नाही जात. आपण मानधनी आहेत. एवढ्या एवढ्या पगारा घेऊन मोठमोठे खडेडोबे करून खाणाऱ्याला कसल्या भीती का हो? त्या चुनाव आयोगाकडे पैसे नाहीत का? कशाला मग चुनाव करताय? ठेवा ना स्वतःचे स्टाफ. त्या जनगणनेवाल्याकडे स्टाफ नाहीत. जेव्हा पोलिओचा राऊंड असतो तेव्हा ह्यांचे लोक करतात आणि असली फालतू कामं आम्हाला. अंगणवाडीचा एरिया नाही दिला, दुसरा एरिया दिला तरी मी म्हणलं घ्यायचं नाही. माझ्या समोर ऑर्डर लेटर फाडा आणि जाळून टाका म्हणलं. कोण काय करतं, मी जेलमध्ये जायला तयार आहे. सगळ्या सेविका मदतनीस गेल्या आणि त्या जनगणनेच्या ड्युट्या कॅन्सल केल्या. सरळ BMC शाळेचे शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी वगैरे त्यांना सेन्ससमध्ये घेतलं, तर त्यांनी मेडिकल रजा दिली 1 महिन्याची. म्हणजे त्यांना पगार भरपाई पण मिळणार, 1 महिन्याची सुट्टी पण मिळाली आणि मेडिकल रजा दिली. त्यांना काय झालं आहे का नाही त्यांची त्यांना माहिती. काय न्याय देतात तर आंधळे आहे. पण आमच्या पोरी खरं बोलल्या जाऊन लग्नाला जायचं आहे, हो असं आहे तसं आहे, तिकीट आहे माझं, तर ह्यांना आम्ही मूर्ख वाटतो. मग चांगलं झापलं आणि बरोबर केलं आणि ड्युट्या कॅन्सल झाल्या त्या. आणि त्याच्यामध्ये संघटनेचा पण खूप मोठा वाघासारखा वाटा आहे. मी नाही म्हणत की मी एकटीनं केलं. संघटनेनं पण पत्रक काढलं, चुनाव आयोगला पत्रक पाठवलं, आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवलं, आयुक्तालयाला पाठवलं की आम्हाला त्या महिलांना योजनाबाह्य कामच दिली तर आम्ही थाळीनाथ मोर्चा काढू. तर मग असं झालं. तर आधी पण आपल्याला एक पाऊल उचलावं लागतं, बरोबर आहे का? संघटनेचे आमचे पदाधिकारी एवढे चांगले आहेत ना, ते म्हणतात 1 पाऊल तुम्ही उचला, 1000 पावलं आम्ही उचलायला तयार आहोत. पण तो 1 पाऊल खूप महत्त्वाचा असतो पायाने. आणि कुणाला ना कुणाला तरी आपल्याला पुढाकार घ्यावाच लागतो, नेतृत्व करावंच लागतं. सगळ्यांबरोबर चांगले वागणारी लोकं चांगली नसतात. मॅडमच्या पुढ्यात पण चांगलं राहायचं, संघटनेच्या पुढ्यात पण चांगलं राहायचं, तिकडं पुढ्यात मैत्रिणींच्या पुढ्यात पण चांगलं राहायचं. असं तर कुणाचं तरी वाईट व्हावं लागतं चांगलं करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. आज ती वैद्यकीय अधिकाऱ्याची मी वाईट झाले की आता मला बघून असं नाक फुगवते. मला तिच्या नाकाची काय गरज आहे, खास माझ्या पायावर तरी मला फरक नाही पडणार. पण माझ्या भगिनी ज्या आनंदाने लग्नाला गेल्या, बरोबर आहे का नाही, आनंदाने लग्नाला गेल्या, त्याचं समाधान मला ते तसल्या. मला ना खरंच सांगते तुम्हाला, मोठ्या लोकांची भीतीच नाही वाटत हो. ते कोणी असू द्या, मंत्री असू द्या, कोणी असू द्या, काही असू द्या, मला नाही भीती वाटत. का? मला त्यांचं माहिती आहे सगळं. काय आपलं काय रोग बायचोक तेवढंच मानधन येतं आहे आणि आपण काय खातोय, काय करतो आहे, आपल्याला काय घाबरायची गरज आहे? जेव्हा कर्तव्य असतं अंगणवाडीचं तेव्हा आम्ही कर्तव्यासाठी पण उभी राहते. ऑफिसकडून CDP असले, सुपरवायझर असले, काय सार्वजनिक कार्यक्रम असला, आपल्या प्रकल्पाचं नाव हो, तेव्हा पण मी उभी असते. कर्तव्य झालं की मी अधिकाराकडे वळते. कारण अंगणवाडीची नोकरी करणे ही माझी चॉईस आहे, ही मी निवड केलेली आहे. त्रास झाला तर मार्ग काढणं पण माझीच निवड असली पाहिजे. कर्तव्य झालं की मी अधिकाराकडे वळते. अंगणवाडीत नोकरी करणे ही माझी चॉईस आहे. मी नोकरी पत्कारली आणि माझे अधिकार भांडून घेणे हे माझं संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला दिलं आहे. तर त्याच्यासाठी मी अधिकारासाठी पण ठाम उभी राहते. नंतर येते समाजसेवा. समाजसेवा कशी येते? आता नवीन मदतनीस आहेत, जनगणना केली तर 4 पैसे भेटतात. घरात प्रॉब्लेम असतात, तो महिलांना खूप प्रॉब्लेम घेऊन चालावं लागतं. ज्यांच्या घरात ना 2-2, 4-4 बहिणी भाऊ असतात, मुंबईमध्ये महागाई एवढी आहे, सगळीकडेच आहे आता सध्या. तर 2 पैसे घरात कसे येतील हे महिला बघत असतात, म्हणून थोडा पुढाकार घेतात. तर त्याचा फायदा होतो. मी महिलांना बोललेलं आहे, तुम्ही जर काम घेतलं आहे स्वइच्छेने आणि तुम्हाला जर रात्री 7च्या नंतर फोन आला कुणाचा, उचलायचं नाही, खास करून पुरुषांचा. आणि जर बोलले, कंप्लेंट केली, फोन बंद ठेवला, तर फोन माझ्यासाठी मी घेतला आहे, माझ्या बापाचा फोन आहे, तुझ्या बापाचा नाही म्हणायचं कोणालाही. रात्री बेरात्री फोन करतात त्या BLOला, महिला आहेत काय आहेत, कारण त्यांना त्यांचं पडलेलं असतं. म्हणून आहे ना, असली नाटकं खपून घ्यायचीच नाही. मी सांगते, मला माझा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात जास्ती महत्त्वाची. त्याच्यासमोर मी किती पैसा, किती मानसन्मान काही असू दे, पण जर कोणी चांगलं बोलू नका, काही गरज नाही. ज्याला जे मिळतं ते वाटतं.
ते आपले संस्कार असतात. पण वाईट बोलायचा पण अधिकार कुणाला नाही. हे स्वतंत्र देशात राहतो आपण भारतात. सगळ्यांसाठी कायदा तेवढाच आहे, सगळ्यांना नियम तेवढेच आहेत आणि सगळ्यांसाठी नियम एकच आहे. म्हणून कुणाला घाबरायचं नाही. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते. एक ड्रायव्हर आणि एक सेठजी गाडीनं जात होते. मग गाडी पंक्चर झाली तर तिथून बस जात होती. तर मग बसवाल्याला हात केला, त्याने बस थांबवली. तर त्याच्यामध्ये एकच सीट होती बसायला. तर त्या ड्रायव्हरला उभा करून तो सेट त्या जागेवर बसला. त्यानं सांगा, हे बरोबर आहे का? जेव्हा बसमध्ये गेला तेव्हा त्याचा नोकर होता का तो? दोघंही प्रवास करतात आणि नागरिक म्हणून. मग त्यांनी उभा राहावं आणि ह्यांनी का बसावं? तेव्हा जर तो नोकर बोलला असता की सर ही जागा मी धरली आहे, मी बसणार, तर त्या सेटने त्याला उभं केलं असतं का? तसंच आपल्याबरोबर होतं आहे. आपल्याला वाटतं आपण नोकरी करतोय, आपण नोकरी नाही करत, आपण देशाची सेवा करतोय. आपल्याला जे मानधन भेटतंय ना, हे आमदार खासदाराचे कपडे धुवून येतात महिन्याला तेवढ्या पैशाने, रिचार्ज होतं त्यांना तेवढ्या पैशाने. तर आपल्यावर काही काय उपकार करत नाही, मानधन देत आहे. मानाने धन द्यायचं आहे त्यांना, म्हणून मानधन बोलतात. वेतन द्या आणि हुकूम गाजवा, मग आम्ही करतो. लंच ब्रेक 1 तासाचा घेऊन काकड्या आणि गाजरं कापत बसणारी लोक तुम्ही. दिवस जाऊ दे म्हणतात ना, दिवस जाऊ दिन पगार येऊ दे. तसं आमचं नाही, आम्ही सेवा करतोय. आमचे लाभार्थी कधी पण माहिती विचारतात. आता त्यांना आपल्यावर विश्वास असतो म्हणून आपण उत्तर देतो. आपल्या बाळगोपाळांचे आईवडील आहेत, त्यांना त्रास होणे हेच मनात भावना असते ना. जनगणनेचं काय असलं, BLOचं काय असलं, काही सर्वेला टीचर द्यायचं का नाही, ती लोक आली होती, आपल्याला विचारतात. कारण आपल्यावर विश्वास आहे, आपण त्यांचं चुकीचं नाही करणार. तर ती झाली समाजसेवा, आपण करतोय. पण नुसत्या हुशारक्या आणि बड्या मारल्या तर असल्या लोकांना सोडू नका बरं का तायांनो. मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी खास लवकर घरी आले. तर एक व्हिडिओ तर अर्धाच झाला माझा, त्याच्यात माझी लाईट गेली. पण म्हणलं नाही, पूर्ण व्हिडिओ दुसरा करते मी आणि माझ्या तायांना माहिती देते. तायांना घरची पण कामं वगैरे असतात. पण कसं असतं, बोललं की मला पण खूप हलकं वाटतं हो. डॉक्टरसमोर ते ऑपरेशन करून एन्जिओग्राफी फंजिओग्राफी करण्यापेक्षा तुमच्यासमोर मन मोकळं करते ना. डॉक्टरांनी का माझं मन खोलावं? तुम्ही खोलावं. तुमच्या गोड प्रेमाच्या शब्दाने माझं मन खोलायचं आहे, मला डॉक्टराकडून अवजाराने नाही खोलायचं. म्हणून एकमेकीला बोलत जा, भांडायचं मैत्रिणी. हे बघ, तुझी ही गोष्ट वाईट वाटली ग मला, असं नको करू. बोलायचं तिला, सांगायचं तिला. मनात सगळं दाटून ठेवू नको. दाटून ठेवून आल्यानंतर एकदाच निघतं ते. म्हणून ते दाटून ठेवायचं नाही, बोलून दाखवायचं. मला असं नको करू ग, मला वाईट वाटतं. किंवा भांडलं तरी बोलायचं. एकमेकींची केसं ओढून हाणायचं, पण एकमेकीच्या ताटातच जेवायचं. बहिणी भांडत नाहीत का हो? एकमेकाला आपण लहानपणी किती मारलेलं, किती भांडलेलं, बरोबर ना? मग आता मोठे झाल्यावर कसलं आपल्याला हे आलं आहे. भांडलं तरी त्या सख्या नाही पण पक्क्या बहिणी आहेत आपण, अंगणवाडी कर्मचारी आपापसात. आणि दुसरं झालं, मला खूप तायांचा मेसेज होता, ताई मला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही. तुम्हाला याचं कारण सांगते. कारण हे कारण सत्य तुमच्यासाठी असू शकतं किंवा नाही पण असू शकतं. पण 4-5 भगिनीबरोबर माझ्या प्रकल्पात झालं म्हणून तुम्हाला सांगते. आता आपल्याला लाडक्या बहिणीचे लाभार्थी असण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे तुम्हाला माहिती आहे. वर्षाचं इन्कम किती पाहिजे आपलं ते पण माहिती आहे. फॉर्म भरला त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा आपण. तर काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मुलं इकडं तिकडं राहतात, सॅलरी पाठवतात महिन्याला, किंवा आपल्याला तसला पण सोशल वर्क आहे. माझ्या अकाउंटला टाक पैसे, मी तुला ATMने आणून देते, तू जाऊ नको, तुला त्रास होईल, मी जाते, मला घ्यायची सवय आहे. तर असं करून जर वर्षाला तुमचे लाडक्या बहिणीच्या क्रायटेरिया किती आहे, आपल्या अकाउंटला पूर्ण वर्षात 3 लाख ते 2.5 लाख रुपयेच आले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आले, कोणी रिटर्न फाईल बनवली आहे काय कामासाठी, गाडी आहे, काय आहे. कारण आधार कार्डवरून आपले 5 वेगवेगळे अकाउंट असले, एका अकाउंटला आपण 0 अकाउंटला जरी 0 रुपये असले, आपल्या अकाउंटला 0 बॅलन्स असला आणि एकच अकाउंटला 3 लाख रुपये दाखवले तरी पण आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ शकतात. म्हणून असली सेवा करू नका जे आपले पैसे बंद होतील. असते आपल्याला बाहेरगावावरून तिच्या पोराने पैसे पाठवलं, ती बिचारी कुठं जाईन, मग तिचे पैसे आपल्या अकाउंटला घ्यायचे, तिला काढून द्यायचे. कोणी इकडून पैसा पाठवला तिकडून पैसा, असं काही करू नका.
बघा तुम्ही आपल्या अकाउंटला किती पैसे यायले पाहिजेत. आपले जे मानधन आहे, CB, भाडं, काही खर्चाचे, इंधनाचे वगैरे वेगवेगळ्या प्रकल्पात वेगवेगळी प्रथा आणि पद्धत आहे. त्याप्रमाणे आपल्याला किती पैसे येतात. तर 3 लाखच्या वरी अकाउंटला वर्षातून ट्रान्झॅक्शन करू नका. कारण 1,500 पण ते आपल्या हक्काचे आहेत. त्याच्यासाठी आपण खूप मेहनत केलेली आहे, लढलेलो आहे, मोर्चे काढलेले आहेत. काही लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले तेव्हा मदतनीसचे तर जास्त करून बंदच केले, अन्यायच केला आहे मदतनीसवर. त्यांचा मोबदला पण दिला नाही. पण लागत आहे तो शाप, चाकले लागतात. काय शासन सुखानं नाही, आर्थिक संकटात आहे. जर बोलतात ना भावाने बहिणीला वाटा नाही दिला तर त्याच्यावर संकट येतं, तसं हे पण आपले भाऊच आहेत ना. त्यांनी आपल्याला नाही दिलं तर संकट नेहमीच राहणार. बहिणींचे आशीर्वाद असतात, ते आशीर्वाद घ्यायचं. यांना पद्धत माहिती नाही. तरी ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेत त्यांचे चालू होतील का नाही मी नाही सांगू शकत. कारण तुम्ही KYC केली, मोबाईल नंबर अपडेट केला, काही बदल झालं की बंद होतं. पण काही बदल केला तर चालू नाही होत बरं का. किती लबाड आहे हे शासन बघा. म्हणून आता ज्यांचे लाडक्या बहिणीचे आता 3,000 आले आपल्याला काल, तर ज्यांचे आलेत त्यांनी जरा सांभाळून राहा आणि वर्षाला 3 लाखच्या वरी ट्रान्झॅक्शन करू नका. दुसऱ्याचे पैसे अकाउंटला घेऊन आता पुढल्या मार्चला हिशोब होईल आयकरचा, तेव्हा रिटर्न फाईल वगैरे बनवली म्हणजे आपण श्रीमंत, तर मग पैसे बंद होतील. म्हणून तायांनो जसं आहे तसं माझे येतात बघा लाडक्या बहिणीचे पैसे. मी कुणाचा 1 रुपया अकाउंटला घेत नाही. जे माझे आहेत तेच माझे. मला लोकांचे नको नाही तसलं झंझट नको. माझ्या हक्काचे आहेत बाई 1,500 रुपये. खूप मेहनत केली त्याच्यासाठी, किती फॉर्म भरले, हे केलं ते केलं, तरी मग हे सगळं सत्य आहे. आणि दुसरं म्हणजे कुणीतरी मला प्रश्न विचारला होता की शासकीय दर्जाच्या केसचं काय झालं. वकील वेळेवर भेटत नाही, तारीख देतात जज, मग काय करायचं. सरकारी वकील आपल्यासमोर जे आहेत ते हजर नसतात. दोघांनी समोरासमोर आलं असतं अशा चुकलांड्या मारतात. कित्येक केसमध्ये आता होते, किती वर्ष केस चालतात. पण आपल्याला शेवटी कायद्याचाच सहारा घ्यायचा आहे. आपल्याकडे दुसरे कोणते सहारे आहेत का तयार. सोडा उन्हाळा आला, मी आता बघा लोणचं बनवायला तयार केलं आहे. आणल्यात कैऱ्या वगैरे सुकून ठेवल्यात, लोणचं बनवणार आहे, काही पापड बनवणार आहे. माझ्या सुट्टीचे 15 दिवस मज्जिद घालणार आहे. मी काही योजनाबाह्य कोणतं काम वगैरे करणार नाही. आणि मला कोण लेटर काढते, वॉरंट काढते, हे काढायचं ते काढू द्या. आता 17 तारीखपासून 2 तारखेपासून सुट्टी, मोबाईल बंद माझा आणि माझे दुसरे कामं सुरू. कारण मी लग्नाच्या वेळेस माझ्या मुलाच्या बिनपगारी सुट्टी घेतली. मला तसलं झंझट नको आहे. चोरून खायचं बोलता ना, ताकाला जायचं आणि तांब्या लपवायचं, काय गरज नाही. बिंदास ताकाला जायचं आणि तांब्या घेऊन जायचं. आपण तसली कामं करतच नाही. काय ते पैसे यायचे तेवढे येतातच आणि जायचे तेवढे जातातच. पण आपल्याला कोणी वाईट शब्द बोलावं असं कामच नाही करायचं. मी तुम्हाला नेहमी म्हणते बघा, तुम्ही अंगणवाडीच्या बाळांचा आशीर्वाद घ्या, चांगलंच होणार. कधीच नाही वाईट होत. तुम्ही बघा करून. तसं सगळेच घेतात आशीर्वाद. आपल्या ते रक्तातच भिनले आता. तरी पण काय मनात येतं कधी मला पगारच नाही, तर असंच वेळेवर नाही मानधनी, ते आशीर्वाद खूप येतात. आशीर्वादाने नशीब बदलू शकतो, पैशाने नशीब नाही बदलत. जर पैशानेच नशीब बदलायचं असं तर ते अंबानीच्या घरात, ते अमिताभ बच्चनसारख्या स्टारच्या घरात, घरपुटी या सलमान खानसारख्या तरी भांडणं झालीच नसती. पैशाचं आणि माणसाच्या वागण्याचं काही घेणं देणं नाही. पैसा फक्त थोडी गरजा लवकर भागवतं एवढंच आहे. पण पैसा कोणी खाऊन जगतं का. भातच खावं लागतं, भाजीच खावं लागते, पोळी चपातीच खावं लागते. का 500ची नोट खाल्ली म्हणजे मस्त चांगलं जेवण झालं, 20 रुपयाची नोट खाल्ली म्हणजे कमी झालं, आणि 1000 रुपयाची नोट तर नाही पण 1000 रुपये खाल्लं तर भरपेट जेवण झालं. असं आहे का. नोटा खाता येतात का. 20 रुपयाच्या चपातीने पण पोट भरतं, पण 1000 रुपयाची नोट खाल्ली तर पोट नाही भरत. खाऊन पिऊन बघू नका बरं का. 1000 रुपयाची नोट 20 रुपयात पण पोट भरतं आहे. काय गरज नाही, ती नोट आतमध्ये राहील आणि नोटाचं झाड पिणी येईन पोटात उगाच. नाहीतर वसमताने सांगितलं म्हणून हे करू नका. काही लोकांना माझे व्हिडिओ आवडत नाही, काहीतरीच बोलते हे बोलते. पण मी तुमच्यासाठी बोलते, ज्या माझ्या भगिनी मला बघून आनंदी होतात. मी असल्या लोकांकडे लक्ष देत नाही, कारण आपल्या हातात जे तेच करायचं. उगच बड्या बाता आणि कुठं पडतात लाता तुम्हाला ते माहिती आहे गावच्या म्हणी. पण मी नाही बोलणार पुढचं. म्हणून तायांनो आपलं आनंदित राहा. ऊन जास्त आहे,
BLOचं काम ज्यांनी घेतलं आहे, जनगणनेचं काम ज्यांनी घेतलं आहे, जरा सकाळी लवकर जात जा, संध्याकाळी जात जा, दुपारी विश्राम करा. खूप सारी निम्मी कामं फोनवर होतात. सरकार आपल्याला फोनवरूनच कामं करून देते, तर आपण पण फोनवर आता काही झालं की मॅडम व्हॉट्सअप करते ना, तसंच आपण पण व्हॉट्सअप करायचं त्यांना. आपण नाही घाबरायचं. त्यांनीच मोबाईल दिला आहे आपल्याला व्हॉट्सअप करायला. हे पाठवा, ते पाठवा, ते पाठवा, ते पाठवा, हे पाठवा, ते पाठवा, ते पाठवा. मग एकीनं मध्ये प्रश्न केला, मॅडम मानधन कधी येणार? मॅडमचं बोलतीच बंद होते. तिला 6 महिन्याचा पत्ता नसतो पगाराचा. आपला काय सांगेल ती. ते त्या भविष्याला बाबासारखं आहे बघा. दिवसभरात 500 रुपये कमवतो आणि संध्याकाळी 1 किलो तांदूळ आणून खातं. तसे ते सुपरवायझरची गत आहे. ती दिवसभर बसते, पण तिचंच भविष्य तिला माहीत नाही, तिचा पगार कधी येणार. काही सुपरवायझर मैत्रिणी तर सांगतात, नाही झाला हो आम्हाला पगार, तुम्ही तरी मोर्चा काढता, बोलता, आम्हाला तर अधिकाऱ्यांसमोर उभं राहावं लागतं नसतं, खूप ओरडतात, कामं नाही झाली की असं तसं. शेवटी तुम्ही नोकरी करतात म्हणलं, मी तुम्ही नोकर आहेत, आम्हाला का बोलतील? आम्ही मानधनी आहेत. मला 50,000 दिलं तर किती लोकांनी बोलू द्या म्हणलं, मी ऐकून घेईन आणि काम पण करून देईन. तसं 4 पोरींना कामं लावून खुर्चीवर बसल्यावर तुम्हाला शिव्या तर खाव्याच लागतील ना. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो देव. बरोबर आहे का नाही त्यानं? चला भेटूया पुढच्या शनिवारी. घाबरून जाऊ नका. येणार सगळे पैसे येणार. काय टेन्शन घेऊ नये. कुठं आपल्याला सोनं खरेदी करायला जायचं आहे आणि आता बंदी आहे, सोनं खरेदी करू नका. चला भेटूया 2 जूनला परत शनिवारी. तसा व्हिडिओ टाकेन जर नेटवर्क असला. मी गावी वगैरे इकडं तिकडं शहरात असले तर फिरायला जाणार आहे मज्जेत. चला तुम्ही पण जा फिरायला. अहो चटणी भाकरी भाजी भाकरी झाडाखाली आंब्याच्या बसून खाते मी. फिरणं म्हणजे खूप मोठे. कुठं काश्मीर लुधियाना इथे म्हैसूर मनालीला जाणार नाही. माझा गाव माझ्यासाठी स्वर्ग आहे. माझी आई जिथं राहते ते घर स्वर्ग आहे. माझ्या आईकडे जाणार आहे भेटायला आईला. बाय बाय. सगळ्यांना आईचं प्रेम भेटू दे तुम्हाला सगळ्यांना.